किसको किसको 40,000 मिनिमम पाहिजे रे, मिनिमम. मग अरविंदची 40,000 मंथली सॅलरी. अरे मिनिमम म्हणतो, मिनिमम, बाद में तो बढ़ेगीच ना. मग अरविंदचे छोटे छोटे चिल्लू, छोटे छोटे चिल्लू येतील, पप्पा पप्पा चॉकलेट द्या चॉकलेट, है ना. मग अरविंद किती बटवा निकालेगा, किती पाहिजे रे, ना. मग तो अरविंद फलण्याची मम्मी, आता जो काही नाव राहील तो है कि नहीं. पैसा देखो, ये मैं बातें क्यों आपको समझा रहा हूँ. ये अपन अभी बैचलर है, अपन मतलब आप लोग, ठीक है. आप लोग अभी बैचलर हो ना, तो आपको 10 रुपये मिल गए मतलब बहुत मिल गए ऐसा लगता है, 100 रुपये मिल गए मतलब बहुत मिल गए ऐसा लगता है. लेकिन जिस दिन आपका विवाह हो जाएगा तो उस दिन चाहे लड़का रहे या लड़की, खर्चे डबल टिबल हो जाते हैं. फिर आपको ये 10,000 20,000 30,000 ये ऐसा लगेंगे कि काश इससे ज़्यादा हमारी कमाई होती. तो ये जो अभी आप अभी पढ़ रहे हो ना, ये अपने फ्यूचर के लिए पढ़ रहे हो, आने वाले आप अपने बाल बच्चों के लिए पढ़ रहे हो. आपका बाल बच्चे किसी के सामने हाथ नहीं फैलाने चाहिए ना, इसलिए आप अभी पढ़ रहे हो. फ्यूचर सिक्योर रहना चाहिए इसलिए पढ़ रहे हो. अरविंद बता रहा है, इसलिए मैंने भी बता दिया. बराबर है, ये सिक्योर लाइफ. समझ में आ गया. किसी ने सच ही कहा है. मैंने बार बार बोलता हूँ एक चीज़, काम करने के दिन में अगर आपने आराम कर लिए तो आराम करने के दिन में आपको काम करना पडेगा. मग काडी धरून जाल का अशी, सांगा सर किती 100 मीटर दौड़ू, नहीं बताइए ना आप. गोला फेंक, बुढ़पाने में काम गोला फेंक जा तिकडे. इसलिए अभी तैयारी करो भैया, अभी इम्पोर्टेंट है आपकी. शॉप में मत जाइए. मैं बता दो, अच्छा 4 महीने में क्या आपका सिलेक्शन हो जाता है क्या. कोई भी एकेडमी रहे, कोई भी कुछ भी रहे, 4-6 महीने में किसी का सिलेक्शन नहीं होता भैया. मैं लिख के दे देता हूँ. अच्छा होगा भी तो ऐसा है, हज़ारों में से एक आध होगा तो होगा जो बहुत ही टैलेंटेड है, जो 4-6 महीने में रिजल्ट लाता होगा. अरे 4-6 महीने तो बेटा कॉम्पिटिटिव एग्ज़ाम क्या होती है ये समझने के लिए लगता है. हमको अभी इतने साल हो गए इस क्षेत्र में, लगभग 16-17 साल हो गए अपने मुझे इस फील्ड में. हमें पता है ना, 1 साल के अंदर, आज किसी ने एकेडमी ज्वाइन कर दी, 1 साल के अंदर देखो पूरा बैनर छप जाता है. जाके देखो वो जो फोटो रहता है ना, बाजू कुठे शिकला तर तो काही सांगत नाही, तो मैं तो पढ़ा ही नहीं यहाँ. समझे कि नहीं समझे. इसलिए किसी के शो ऑफ में मत जाइए. आपको जहाँ बेटर लगे ना, आपका संतुष्टि जो आपको सेटिस्फैक्शन जहाँ मिले आप वहाँ करिए. समझ में आया कि नहीं. सॅटिस्फॅक्शन इज इम्पॉर्टंट थिंग. म्हणून तुम्हाला वारंवार सांगतोय मी तुम्हाला, अभ्यास जसा आता विषय आहे पोलीस भरतीचा, तर पोलीस भरतीमध्ये 2 गोष्टी खूपच इम्पॉर्टंट आहेत. त्यात 2 गोष्टी कोणत्या आहेत. एक तर तुमचा मैदानी चाचणी म्हणजे फिजिकल ग्राउंड ज्याला म्हणतो आपण आपल्या भाषेत, आणि दुसरा लेखी परीक्षा म्हणजे रिटन आपण ते म्हणतो. दोनही खूप इम्पॉर्टंट आहेत बरं. जर दोनहीपैकी एक जर चांगला तुमचा असेल आणि दुसरा खराब असेल तर तुम्ही समोर जाऊ शकत नाही. जसा बैलबंडी असते ना, किंवा बैलबंडी सोडा, दुचाकी वाहन असते ना, दुचाकी वाहन, तर दुचाकी वाहनामध्ये जर एक चाक काढून ठेवला तर जाणार का. अरे एक चाक जर पंक्चर असला तर गाडी बरोबर जात नाही. मग तो काढूनच ठेवला तर जाणार का. मग आता तुम्ही ठरवा का तुमच्या त्या पंक्चरला रिपेअर करायचं आहे का दुसरा टायर लावायचा आहे का एकाच चक्क्यानं जायचं आहे. दोनही चक्क्यानं जायचं आहे, लक्षात ठेवायचं. दोनही चक्के जर तुमचे मजबूत असतील, दोनही चक्के जर छान असतील तरच तुमची गाडी तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचणार. समजलं की नाही समजला. म्हणून फिजिकल इम्पॉर्टंट आहे. पोलीस भरती, आर्मी, अग्निवीर, जे काही जिथं ज्या परीक्षेमध्ये फिजिकल आहे अशा परीक्षेसाठी फिजिकल इम्पॉर्टंट आहे. ज्या परीक्षेसाठी फिजिकल इम्पॉर्टंट नाही, निव्वळ लेखीशी संबंध आहे, तर अशा परीक्षेसाठी तुम्हाला लेखनाकडे जास्त महत्त्व द्यायचं आहे.
आलं लक्षात? टीचिंगकडे जास्त महत्त्व देणे आहे, अभ्यासाकडे जास्त महत्त्व देणे आहे, आणि कॉन्सेप्ट इतना बढ़िया रखो आपका कि एक बार अगर क्वेश्चन अपन ने सॉल्व कर लिए कि या पढ़े तो हमें एंडिंग तक याद चाहिए। अभी आज मैं सुबह अपने गोंदिया के क्रीड़ा संकुलन में गया था। वहाँ मुझे मेरे जो पुराने बच्चे जो है, जो आज से 5-6 साल पहले जो लग चुके फोर्स में, वो आज मुझे मिले। अच्छा, मैं तो चेहरा भी भूल गया, लेकिन 5 साल पहले का चेहरा उनका थोड़ा सा कोमल रहता है। अभी तो किसी की मूछें ऐसी आ गई, अभी किसी दाढ़ी बन गई, किसी को कुछ हो गया, मतलब सब चेंज ही हो गया। मेरे को देखे तो 2-3 बच्चे आए, मेरे से मुलाकात किए। वैसे तो मैं कभी जाता नहीं, लेकिन फर्स्ट टाइम चली गया ऐसे ही मूड फ्रेश करने के लिए। तब जाके पता चला कि मेरे जो 5-6 साल पहले जो पढ़ाया हूँ वो बच्चे आज लग चुके हैं। मुझे देखे तो उनको भी अच्छा लगा होगा कि चलो सर से मुलाकात हो गई, ये हो गई, वो हो गई। तो कैसा लगता है जब हम जिस गुरुजी के पास में पढ़े और लगे, और वही गुरुजी सामने अगर दिखता है तो कैसा लगता है? आप देखो, आप अभी पढ़ रहे हो ना, भगवान करे आपका भी मनोकामना पूरी हो जाए, आप भी कहीं लगोगे। अगर इधर उधर कहीं मैं दिख गया तो आपका रिएक्शन क्या आएगा? क्या आएगा? एक काऊन दिसला रे, चांगला जात होतो, सर दिसून गेला, असं येणार का? नाही, असं बिलकुलच येणार नाही। एक गधाच असेल तर त्याच्या दिमागात असे प्लॅन्स येतील, किंवा गधी। आलं लक्षात? कारण आपण आता मलाही जर माझे टीचर दिसतात, मला खूप आनंद होते। मी तर आवर्जून फोन करतो माझ्या शिक्षकांना, जे मला 10वी-12वीमध्ये शिकवलेले आहेत। जनरली ग्रॅज्युएशन नंतर शिक्षक ओळखीचे राहत नाही, कारण कधी माणूस येतो कधी येत नाही। पण 10व्या-12व्या वर्गापर्यंतचे प्रत्येक शिक्षक तुम्हाला आठवण असतील, लक्षात ठेवा। 10वीचे वर्ग शिक्षका तुम्हाला आठवण असेल, पण ग्रॅज्युएशनचा एखादा मराठी शिक्षक शिकवणारा आठवण नसेल, मलाच नाही आहे। का बरं आपल्याला आठवण राहते? कारण त्यांच्याशी एक टचअप चांगला राहते, आमचा संबंध चांगला राहते वर्ग शिक्षकाशी, किंवा तिथं जे शिकवणारे मराठी, गणित, इंग्रजी हे विषय शिकवणारे आहे की नाही। म्हणून तुम्हाला सांगतोय की इम्पॉर्टंट दोनही गोष्टीला द्यायचं, फिजिकल आणि लेखी परीक्षा म्हणजे अभ्यासाकडे। आलं लक्षात? आता जे काही मी तुम्हाला शिकवतो, जसं मराठी व्याकरण असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, याच्यामध्ये जे काही कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजत नसतील तर ते मला वारंवार विचारायचा, आम्ही तो सॉल्युशन करू तुमचा। समजलं की नाही समजला? कंटिन्यू क्लास यायचं, कंटिन्यू, हे कॉन्स्टंटची पाहिजे। आलं लक्षात? कंटिन्युटी, सततता पाहिजे, गैरहजर नको। एखादी तब्येत खराब झाली ती गोष्ट वेगळी, पण नसला जात नाही बा, घरीच राहतो असा बहाना नहीं पाहिजे। समझला कि नहीं समझला? इसलिए पढ़ाई अच्छे से करो, रिजल्ट आपका भी आएगा। जो लगे हैं ना, वो जब वो लगने के पहले ऐसे ही थे, जिनका सिलेक्शन हुआ है वो पहले ऐसे ही बैठते थे मेरे सामने, ऐसे ही बिल्कुल सीखते थे कुछ चीज़ें। आज उनकी लाइफ बन गई है, उनका क्या बोलते हैं, रहन सहन बदल गया, स्टाइल बदल गई है, सब कुछ पैसा है तो सब कुछ बदलता है, पैसा नहीं तो कुछ भी नहीं है। फिर आलं लक्षात? समजलं की नाही समजलं? जसं आता गुळ आहे ना, माशा कसे चिपकतात गुळाला? का बरं? कारण गुळ जो आहे माशाला काय करतो, अट्रॅक्ट करतो, कारण माशा ह्या गुळाभोवती फिरतात। तर आता तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला गुळ बनायचा का माशा बनायचा ते तुम्ही ठरवा। काय बनायचं आहे? गुळ बनायचं आहे का माशा बनवायचा आहे? गुळ बनायचा आहे। तुम्ही गुळ जर बनले ना तर आजूबाजूचे माशा तुमच्याकडे येतील, तुमची रिस्पेक्ट करतील, तुमची इज्जत करतील। समजलं की नाही समजलं? किती शिकलेला असेल आणि त्याच्याकडे जर नोकरी नसेल किंवा त्याच्याकडे चांगला व्यवसाय जर नसेल तर त्याची इज्जत कोणीच करत नाही। आणि आपल्यामध्ये तर असं आहे, गव्हर्नमेंट आहे भले तिकडे काही करत तर गव्हर्नमेंट आहे बा, अशी एक मेंटॅलिटी आहे आपल्याकडे।
गव्हर्मेंट आहे, फलाण्याची मुलगी गव्हर्मेंट आहे, फलाण्याचा मुलगा गव्हर्मेंट आहे. वाव, त्याचा का रुतबाच असते वेगळा, गावात आला बिला तिकडे काही करत असेल, गावात आला नोकरीवर, काहीतरी त्याची वेगळीच इज्जत असते, आहे की नाही. आणि असायलाच पाहिजे ना बाबा. तो गव्हर्मेंट लागला, त्यांनी मेहनत केलं म्हणून लागला ना. आता बघा, आता 100 एखादं ते वेगळं की एखाद्या पैसे देऊन लागतात किंवा एखाद्याचा रेकमेंडेशनवर लागतात, ते त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. मी अशा विद्यार्थ्यांबद्दल बोलतो जे मेहनत करून लागतात. मेहनत करणारा विद्यार्थी एका मार्कानं जर नापास होते ना, तेव्हा कळते त्याला की अजून जर थोडासा अजून मेहनत केलं असतो तर आपला रिझल्ट आला असता की नाही आला असता. मग म्हणून अभ्यास असा करायचा कि बिंदास रिजल्ट है. अभी इस बार मेरा रिजल्ट है भाई, मेरा इस बार रिजल्ट कितना है मालूम है क्या? जितने स्टूडेंट है उतने को लगाना, मेरा टारगेट ही है. अब जैसे इसको कुछ नहीं आता, इसको थोड़ा बहुत आता है, इसको उससे थोड़ा बहुत कम आता है, जैसे आपको और ज़्यादा आता है, तो मैं आपके तरफ ज़्यादा ध्यान नहीं देता, मैं जिसको नहीं आता ना उसके तरफ ज़्यादा ध्यान देता हूँ, क्योंकि उसको भी तो आपके लेवल तक ला लूँ पहले. अब वो आपके लेवल तक आ जाना. अभी आपकी बैच स्टार्ट होने को महीना 1.5 महीना ही हुआ है, ज़्यादा हुआ नहीं है, अभी कुछ दिक्कत नहीं उतनी. ये जब आपकी बैच अगर मान के चलो 4 महीना क्रॉस कर लेती है, 4 महीना, फिर देखो सबका चेहरा बदल जाता है, क्योंकि उस पीरियड में हमें कुछ आने लगता है. और देखो अगर हमें कुछ आने लगता है तो हम आलीशान से बैठते, सर तो बताएंगे तो हम तो आंसर देंगे ही. लेकिन अगर हमें कुछ आता ही नाही, मग ते एकामेकाचं असं, सर मला नको विचारा, ऐसे ऐसे मुंडी ऐसे ऐसे करते आहे की नाही. आम्ही पण होतो तसेच ना. आम्ही काही दुधाचे धुतले नाही आहोत. आम्ही पण मला तर इंग्रजी विषय बिलकुलच नव्हता जमत, मी मागं बसत होतो एकदम शेवटी. आणि तू इंग्रजी आमचे ठाकरे सर होते, आता आहेत का मरण पावले माहीत नाही, मरण पावले असतील कदाचित, कारण आमच्या काळातच ते वयोवृद्ध होते. तर ते त्यांच्याकडे खडू होता, मी मागं बसायचो, ते असे खडू कणत, तू रे तू सांग ओपन द डोअरचा चेंज द वाईस सांग. आता ओपन द डोअरच नाही समजला तर चेंज द वाईस कुठून समजणार. नव्हता जमत आम्हाला इंग्रजी, आम्ही मराठी मीडियमचे शिकणारे. आता तर पोरांना मराठी तर येतच नाही, आजच्या पोरांना मराठीच नाही येत, इंग्रजीच बोलते. पहिले आम्हाला असे खडू फेकून मारत, तू सांग रे ओपन द डोअरचा चेंज द वाईस सांग. तर पहिले त्याच्यासाठी ओपन द डोअर तर समजायला पाहिजे, तर तेव्हा तर चेंज द वाईस करू ना. इथं ओपन द डोअरच नाही समजला, कारण नव्हता समजत नाही. आपण रिॲलिटी सांगतो, आम्हाला नव्हता समजत पहिले. हे आता आम्ही स्वतः मेहनत घेतला, त्याच्यानंतर आम्हाला थोडा कळायला लागलं की काय आहे हा सगळा इंग्रजी वातावरण. हे ते आम्ही नाही शिकलो 1 2 जा 2 जा 3 जा 4 जा 6 जा नाही शिकलो आपण. बे का बे दुनी 4 बेतरी 6 असे नाही आला तर 2च्या पट्या पडत मागं. म्हणून आमच्या वयातले जे पोरं आहेत ना, आमच्या वयातले पोरं ठीक आहे, हे मार खाऊ शिकले आहेत. आमच्या काळातले जे 5व्या 6व्या वर्गातले पोरं होते ते मार खाऊ शिकले आहेत. आताच्या पोराला जर मारायला जाऊन त्याचा बापच म्हणते बॅ कशाला मारला, मास्तराला येऊन तो 2 थापड मारून देईल. आहे ना आताच्या जमान्यात, मास्तराला येऊन मारून देईल तो. मग अशा पोरांचं कसं होते, जा तूही जा तुझा बापही जा, मग काय होत नाही ना बेटा. समजला की नाही समजला.